श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थांचे मोहोळ गावी आगमन. मित्रांनो, ही कथा स्वामी चरित्रामधील एक परमपवित्र कथा आहे. स्वामींच्या कथा ऐकल्याने जीवनामध्ये सुख, समाधान आणि शांती प्राप्त होते. तसेच मनोवांछित फळही मिळते. याचा लाखो लोकांना अनुभव आलेला आहे. तर या परमपवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. मंगळवेढा येथे स्वामी दत्त जयंतीस लोकांना दत्ताच्या रूपात नेहमी दर्शन देत असत. गावातील सर्वांची संकटे स्वामींनी दूर केली. लोकांचे असाध्य रोग स्वामींनी बरे केले. तेथून स्वामी पंढरपुरास आले आहेत. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि वारीला आलेले वारकरी दर्शनास लोटले. तेथे भीमेच्या पुरावरून स्वामी चालताना अनेकांनी पाहिले होते. अनेकांना स्वामींनी विठ्ठलाच्या रूपात दर्शन दिले होते. आषाढीला आलेले स्वामी कार्तिक पौर्णिमेपर्यंत पंढरपुरात होते. मंदिरात विठ्ठल तर मंदिराबाहेर एका झाडाखाली स्वामींचा मुक्काम होता. कार्तिकेच्या वारीला आलेला एक वारकरी पायाने लंगडा होता, पण त्याने कधी वारी चुकविली नाही. नेहमीप्रमाणे विठ्ठलाचे दर्शन त्याने घेतले व तो बाहेर पडून लंगडत लंगडत स्वामींच्या दर्शनाला येण्यास निघाला. स्वामींनी त्याला लांबूनच पाहिले. त्याचे दुःख जाणले व मनात त्याचे पंगुत्व घालविण्याचे त्यांनी ठरविले. झाडाखाली कमरेवर हात ठेवून स्वामी त्याच्याकडे बघत होते. स्वामींनी त्याला हाक मारली तेव्हा तो पाहू लागला तर त्याला प्रत्यक्ष तेथे स्वामींच्या जागी विठ्ठलाचे दर्शन झाले. तो धावत स्वामींच्या जवळ गेला आणि स्वामींनी त्याला आलिंगन दिले. त्याबरोबर त्याच्या लंगड्या पायातून वीज सळसळली व तो चांगला उभा राहू लागला. त्याचा पाय बरा झाला. स्वामींनी त्याच्यावर कृपा केली व त्याचा पाय चांगला बरा झाला. या घटनेची बातमी सर्वत्र पसरली. त्याबरोबर सर्व वारकरी स्वामींच्या दर्शनास येऊ लागले. त्रिपुरी पौर्णिमेच्या मध्यरात्री स्वामी भीमेच्या तीरावर गेले व तेथे एकटेच उभे होते. हे सर्व वारकऱ्यांनी पाहिले, परंतु काही समयाने ते तेथून अदृश्य झाले. त्यांची पावले वाळूवर उमटलेली होती. लोक त्या पावलांचा मागोवा घेऊन चालत होते. तेव्हा त्यांना ही पावले मोहोळ गावाकडे गेली आहेत हे लोकांच्या लक्षात आले व स्वामी मोहोळला गेले आहेत हे सर्वांना समजले. स्वामी मोहोळ गावात अचानक प्रगट झाले. तेथे असलेल्या एका झऱ्यामध्ये ते उभे राहिले. तेथे जवळच त्यांना एक गुहा दिसली. तेव्हा त्यांनी त्या गुहेत प्रवेश केला. स्वामींच्या अस्तित्वाने
गुहा उजळून दिसत होती. तेथे स्वामी समाधी लावून बसले असताना स्वामींना अचानक मोहोळ गावातल्या गवे स्वामींची आठवण झाली. ते 125 वर्षांचे होते. गवे स्वामींना जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त करावयाचे होते. स्वामी मोहोळ गावात आले आहेत हे गवे स्वामींना आपोआप समजले व गवे स्वामी त्यांच्या गुहेत बाहेर येऊन उभे राहिले. त्यावेळी त्यांचे अष्टभाव जागृत झाले होते. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते. गवे स्वामींनी आपल्या गोड गळ्याने स्वामींची स्तुती कवने गाण्यास सुरुवात केली. तेव्हा आजूबाजूचे सर्व लोक तेथे जमा झाले. इतक्यात 4 भारद्वाज पक्षी तेथे आले व मानवी आवाजात म्हणाले, अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ गुहेबाहेर येत आहेत. सगळ्यांनी श्वास रोखले. इतक्यात स्वामी बाहेर आले. गवे स्वामींनी त्यांना साष्टांग नमन केले. तेथे असलेल्या सर्वांनी स्वामींचा जय जयकार केला. दोघा महान पुरुषांनी एकमेकांना आलिंगन दिले. स्वामींनी गवे स्वामींच्या मस्तकावर हात ठेवला. तेव्हा क्षणभर त्यांचे भान हरपले. दुसऱ्या क्षणी स्वामींचे चरण त्यांनी घट्ट धरले व कातर स्वरात म्हणाले, स्वामी महाराज, आपल्या दर्शनासाठी हा देह योग बलावर इतकी वर्ष तगवला. माझी इच्छा आज पूर्ण झाली. मला आता मुक्ती द्या. तेव्हा स्वामी म्हणाले, तुम्हाला मुक्तीचा क्षण लाभावा म्हणूनच मी मोहोळ गावात आलो. असे म्हणून स्वामींनी पुन्हा गवे स्वामींच्या मस्तकावर हात ठेवला. गवे स्वामींनी स्वामींच्या चरणावर आपले मस्तक ठेवले व परत उचललेच नाही. गवे स्वामी अनंतात विलीन झाले. स्वामींनी स्वतः त्यांच्या देहाला अग्नी दिला. स्वामींनी त्यानंतर तेथे थोडे दिवस राहून लोकांच्या अडचणींचे निवारण केले आणि काही काळाने स्वामी मोहोळ गाव सोडून गेले व सोलापूर येथे प्रगट झाले. तुमचा भाग्योदय कधी होईल हे संतांना नेहमी अवगत असते. मित्रांनो, अशा प्रकारे स्वामींची ही परमपवित्र कथा संपन्न झाली आहे. पुढील कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ.